महासत्तेकडे होत आहे का? भारताची वाटचाल महासत्तेकडे होत नाहीये यावर माझे ठाम मत आहे. भारताची वाटचाल जर महासत्तेकडे होत आहे तर आज शेतकरी आत्महत्या का होत आहेत? समाजात आज मोठा असंतोष आहे. लोकांच्या अनेक मागण्या आणि अनेक आंदोलने होत आहेत. याचा अर्थ आपण महासत्तेपासून कसं दूर आहोत. तर तुम्हाला काय वाटतं? भारताची वाटचाल खरंच महासत्तेकडे होत आहे का? आज राज्यामध्ये भांडणे आहे, विषमता आहे, गाव खेड्यामध्ये आजही दारिद्र्य आहे. देशात जातीय विषमता एवढी मोठी वाढली आहे की देश यादवीच्या दिशेने चाललाय की काय अशी शंका येते. तर तुम्हाला काय वाटतं? भारताची वाटचाल खरंच महासत्तेकडे होत आहे का? तसेच सरकार आपल्याकडे अनेक सवलती देतात, मोफत अन्नधान्य पुरवतो. यातून लोक आळशी बनतात व त्यांची क्रय शक्ती कमी होते. भाषिक विषमता, लोकसंख्या वाढ या आपल्या समोरील सर्वात मोठ्या समस्या आहेत. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश आपण आहोत. आपण लोकसंख्येवर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा स्थितीत महासत्ता होणे स्वप्न पाहणे म्हणजे भूगोलच आहे, नाही का? तर तुम्हाला काय वाटतं? भारताची वाटचाल खरंच महासत्तेकडे होत आहे का? भारतातील शहरे बकाल होत आहेत. याचे मुख्य कारण अनियंत्रित लोकसंख्या आहे आणि आपण महासत्तेचे स्वप्न पाहत आहोत. हे काय शक्य होईल असे मला वाटत नाही. तर तुम्हाला काय वाटतं? भारताची वाटचाल खरंच महासत्तेकडे होत आहे का? चंद्रावर शेतीमालाला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवा दिलाय आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते. चंद्रावर गेल्याने महासत्ता होत आहे असेल तर अनेक देश चंद्रावर पोहोचले, परंतु त्यातले काही देश अजून महासत्तेपासून दूर आहेत. माझ्या आधीच्या ज्या स्पर्धकांनी असे सांगितले की भारताची अर्थव्यवस्था वेगाने होत आहे. अहो, अर्थव्यवस्था जरी वेगाने होत असली तरी सर्वांगीण विकास व समस्यावर मात केल्याशिवाय